शालोम प्रियजन हो. अनुग्रह प्रार्थना सहभागिता आपली आजची ऑनलाईन उपासना आहे. त्यामध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. प्रार्थना करूया आणि ही उपासना प्रभूच्या हाती देऊया. परमदयाळू परमेश्वरा, तू महान आहेस, तू सर्वशक्तिमान आहेस, परमपवित्र देव आहेस आणि आमचा प्रेमळ पिता आहेस. तुझी लेकरं या नात्याने आम्ही आज तुझ्या सन्निधानामध्ये येत आहोत. प्रभुदेवा, तुझी आराधना करण्याचा आमचा हेतू आहे. तुला सर्व मान महिमा गौरव देण्याचा आमचा विचार आहे आणि त्याच विचाराने आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी असलो तरी तुझ्या चरणाशी एकत्र आलेलो आहोत. प्रभू, आम्ही तुला प्रार्थना करतो, आमची ही वेळ आशीर्वादित कर. तुझ्या सानिध्याचा अनुभव आम्हाला येऊ दे. प्रभू, तू आमच्याशी बोल. आम्ही तुझी स्तुती आराधना करू, ती तू मान्य करून घे. आम्ही अगदी मनापासून खरेपणानं आत्म्यानं तुझी उपासना करावी म्हणून तू आमचं सहाय्य कर. आमचं लक्ष विचलित करणाऱ्या सर्व गोष्टी आमच्यापासून दूर ठेव आणि तुझ्याबरोबरचा हा वेळ आशीर्वादाचा होऊ दे अशी आम्ही तुला प्रार्थना करतो. सर्व वेळ तुझ्या हातात देतो प्रभू. येशूच्या नावाने ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रियजन हो, प्रभूची स्तुती करूया, उपकार स्तुतीची गीतं गाऊया. आज अमेरिकेहून शैला लालन प्रभूचं हे सुंदर स्तुतिगीत घेऊन आपल्यामध्ये उपस्थित आहेत. प्रभूचा धन्यवाद करूया. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार तेरे है बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. നന്ദിയോടെ ഞാൻ സ്തുതി പാടിടും എൻ്റെ യേശുനാഥ. എനിക്കായി നീ ചെയ്തോരോ നന്മയ്ക്കും ഇന്നു നന്ദി ചൊല്ലുന്നു ഞാൻ. യോഗ്യത तूने मुझे योग्यता से बढ़ के दिया, हे अपने दया से तूने मुझे. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु में. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु में. अधिकांश നന്മകളും എനിക്കെങ്കിലും കൃപാനിധേ. എനിക്കെങ്കിലും കൃപാനിധേ. യാചിക്കാത്ത നന്മകൾ പോലും നീ എനിക്കേകിയോനു സ്തുതി. യാചിക്കാത്ത നന്മകൾ പോലും നീ എനിക്കേകിയോനു സ്തുതി. धन्यवाद के साथ स्तुति
मेरे खुदा उपकार तेरे बेशुमार कोटि कोटि स्तुति धन्यवाद। तू है सच्चा जिंदा खुदा है तुझ पर है भरोसा मेरा। तू है सच्चा जिंदा खुदा है तुझ पर है भरोसा मेरा। सेवा पूरी करके पाऊंगा प्रभु ऐसा दो वरदान। सेवा पूरी करके पाऊंगा प्रभु ऐसा दो वरदान। सत्य ദൈവത്തിൻ ഏകപുത്രനായി അങ്ങിൽ വിശ്വസിക്കുന്നു ഞാൻ। സത്യദൈവത്തിൻ ഏകപുത്രനായി അങ്ങിൽ വിശ്വസിക്കുന്നു ഞാൻ। വരും കാലമൊക്കെയും നിൻ കൃപാവരങ്ങൾ ചൊരിയുക എന്നിൽ। വരും കാലമൊക്കെയും നിൻ കൃപാവരങ്ങൾ ചൊരിയുക എന്നിൽ। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा यीशु मेरे खुदा उपकार तेरे बेशुमार कोटि कोटि स्तुति धन्यवाद। നന്ദിയോടെ ഞാൻ സ്തുതി പാടിടും എൻ്റെ യേശുനാഥ। എനിക്കായി നീ ചെയ്തോരോ നന്മയ്ക്കും ഇന്നു നന്ദി ചൊല്ലുന്നു ഞാൻ। കോടി കോടി സ്തുതി धन्यवाद। कोटि कोटि स्तुति धन्यवाद। सिस्टर शायला, या गीतामध्ये तुम्ही आमचं पुढारीपण केलं, तुमचे मनपूर्वक आभार. चला, येशूचं ते गौरवी नाव, त्याचा जय जयकार करूया. पुण्याहून सिस्टर पल्लवी मिस्त्री गीतामध्ये आपलं पुढारीपण करतायत. त्यांच्याबरोबर प्रभू नामाचा जय जयकार करूया. जय जय नाम यीशु नाम गाऊं मैं सुघोषा। जय जय नाम यीशु नाम गाऊं मैं सुघोषा। जय जय नाम यीशु नाम गाऊं मैं सुघोषा। जय जय नाम यीशु नाम गाऊं मैं सुघोषा. गुड मॉर्निंग प्रियांनो, शालोम पुन्हा एकदा सर्वांना. आपण देवबाच्या स्तुतीसाठी, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या एकुलत्या एका आपल्या देवाच्या स्तुतीसाठी आपण हे गीत एक गाणार आहोत. मीठा तेरा नाम, प्यारा तेरा नाम, नामों में सबसे ऊंचा, येशू तेरा नाम. प्रियांनो, जरी आपण वेगवेगळ्या ठिकाणी आहोत
एकमेकांना बघू शकत नाही, परंतु तरी सुद्धा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या द्वारे आपण सर्वजण बांधले गेलेलो आहोत आणि विश्वासाने आपण हे गीत गाऊया. लिरिक्स आपल्यासाठी शेअर केलेले आहेत, आपण ते स्क्रीनवर बघू शकता आणि आपण माझ्यासोबत सर्वांनी मिळून गाऊया. मीठा तेरा नाम, प्यारा तेरा नाम, नामों में सबसे ऊंचा यीशु तेरा ही नाम. हालेलुया, हालेलुया, आमेन. मीठा तेरा नाम, प्यारा तेरा नाम, मीठा तेरा नाम, प्यारा तेरा नाम, नामों में सबसे ऊंचा यीशु तेरा नाम, नामों में सबसे ऊंचा यीशु तेरा नाम. मीठा तेरा नाम, प्यारा तेरा नाम, मीठा तेरा नाम, प्यारा तेरा नाम, नामों में सबसे ऊंचा यीशु तेरा नाम, नामों में सबसे ऊंचा यीशु तेरा नाम. नाम यीशु सबको बचाए, जीवन जल से प्यास बुझाए. नाम यीशु का सबको बचाए, जीवन जल से प्यास बुझाए. नाम उद्धारक, जग को सुधारक, भज लो सभी यीशु नाम, भज लो सभी यीशु नाम. मीठा तेरा नाम, प्यारा तेरा नाम, नामों में सबसे ऊंचा यीशु तेरा नाम. मीठा तेरा नाम, प्यारा तेरा नाम, नामों में सबसे ऊंचा यीशु तेरा नाम. नाम ही मुक्ति, नाम ही जीवन, नाम ही सत्य, नाम ही तारण. नाम ही मुक्ति, नाम ही जीवन, नाम ही सत्य, नाम ही तारण. यीशु नाम में मुक्ति है. हर बंधनों से हमें छुड़ाने की उसमें शक्ति है. कोई अंधकार का बंधन हमें छू नहीं सकता, कोई अंधकार का बंधन हम पर हावी नहीं हो सकता, क्योंकि हमारा प्रकाश प्रभु यीशु मसीह है और वो हमारे अंधेरे जीवन में उजाला लाता है. वो हमारे अंधियारे को प्रकाश बना देता है. वही मार्ग है, सत्य है और जीवन भी है. और यीशु नाम ही हमारा उद्धार है. यीशु नाम में ही हमारा उद्धार है, हमारे पापों की क्षमा है. वही हमारी आशा है, वही हमारा विश्वास है. तो आइए क्यों ना गाते हैं सब लोग विश्वास से. नाम ही मुक्ति, नाम ही जीवन है, नाम ही सत्य, नाम ही तारण. नाम ही मुक्ति, नाम ही जीवन, नाम ही सत्य, नाम ही तारण. नाम ही मुक्ति, नाम ही जीवन, नाम ही सत्य, नाम ही तारण.
सबसे ऊंचा यीशु तेरा नाम, मीठा तेरा नाम, प्यारा तेरा नाम, नामों में है सबसे ऊंचा यीशु तेरा नाम. Amen. Thank you so much everyone for joining me. God bless you all. पल्लवीताई, या सुंदर गाण्यामध्ये तुम्ही आमचं पुढारीपण केलं, तुमचे मनपूर्वक आभार. आता प्रभूचं वचन वाचूया. आणि आज पुण्याहून सिस्टर बीना गायकवाड प्रभूचं वचन वाचण्यामध्ये आपलं पुढारीपण करतायत. प्रभूच्या नावाला गौरव असो. आजच्या आपल्या मननासाठी आपण वाचूया इब्री लोकासपत्र याचा 11वा अध्याय वचने 1 ते 6. इब्री लोकासपत्र अध्याय 11 वचने 1 ते 6. विश्वासाच्या सामर्थ्याची उदाहरणे. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे. विश्वासाच्या बाबतीत पूर्वजांविषयी साक्ष देण्यात आली होती. विश्वासाने आपल्याला कळते की देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली, अशी की जे दिसते ते दृश्य वस्तूंपासून झाले नाही. विश्वासाने हाबेलाने कायनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला, तेणेकरून तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली. ती साक्ष देवाने दानाच्या वेळी दिली आणि तो मेला असूनही त्याच्या विश्वासाच्या द्वारे अद्यापि बोलत आहे. हनोखाला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्वासाने लोकांतरी नेण्यात आले आणि तो सापडला नाही, कारण त्याला देवाने लोकांतरी नेले. लोकांतर होण्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली की तो देवाला संतोषवित असे, आणि विश्वासा वाचून त्याला संतोषवणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. परमेश्वर वाचलेली ही वचने आशीर्वादित करो. बीनाताई, प्रभूचं वचन वाचण्यात आमचं पुढारीपण केलं, आपला बहुमूल्य वेळ दिलात, तत्परतेनं आपलं रेकॉर्डिंग आमच्याकडे पाठवलं, तुमचे मनपूर्वक आभार. आता दानार्पणाची वेळ झाली आहे. आपलं दान घेऊन आपण प्रभूच्या चरणी येऊया. उपासना संगीतामधून हे गीत गाऊया. आपण उपासना संगीतामधून 20 नंबरचं गीत गाऊया. सर्वांच्या परिचयाचं गीत आहे. नमा परम मंगला गौरवू तुला परमवत्सला. या गाण्यामध्ये पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या त्रैक्य देवाची स्तुती आणि आराधना आहे, आणि त्याच विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. तर हे गीत गाऊया, आणि हे गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया. नमा परम मंगला गौरवू तुला परमवत्सला. नमा परम मंगला गौरवू तुला परमवत्सला. ध्याऊ गाऊ पूजू वाहुने प्रेमाश्रूंच्या फुला.
प्रेमाश्रूंच्या फुला गौरवू तुला परमवत्सला. नमा परममंगला गौरवू तुला परमवत्सला. जगत कारणा बापान कुठे तव वात्सल्या तुला, तव वात्सल्या तुला गौरवू तुला परमवत्सला. नमा परममंगला गौरवू तुला परमवत्सला. जगत तारणा पुत्रा अनुपम तुझी कृपा निर्मला, तुझी कृपा निर्मला गौरवू तुला परमवत्सला. नमा परममंगला गौरवू तुला परमवत्सला. जगत चालना पवित्र आत्मन हो मम जीवन कला, हो मम जीवन कला गौरवू तुला परमवत्सला. नमा परममंगला गौरवू तुला परमवत्सला. अद्वया सदा अनुभवू तुझ्या त्रिविध भूतीला, तुझ्या त्रिविध भूतीला गौरवू तुला परमवत्सला. नमा परममंगला गौरवू तुला परमवत्सला. आपण प्रार्थना करूया आणि हे दान आपण परमेश्वराच्या हातामध्ये सोपूया. सर्व समर्थ आमच्या जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा सुंदर दिवस तू आम्हाला आमच्या जीवनामध्ये दाखवलास. तुझी स्तुती आराधना करण्यासाठी प्रभू ही सुंदर वेळ तू आम्हाला दिली आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. तू आम्हाला आमच्या रोजच्या जीवनामध्ये मदत करतोस, आमच्या सर्व गरजा पुरवतोस. तुझे अनेक आशीर्वाद तू आम्हाला आमच्या जीवनामध्ये अनुभव देतोस. प्रभू, तुझ्या विश्वासूपणाबद्दल, तुझ्या चांगुलपणाबद्दल आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आमचं तुझ्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी अत्यंत अल्प असं दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, या दानाचा तू स्वीकार कर, हे आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग सुवार्ता प्रसारासाठी, मंडळीच्या आध्यात्मिक वाढीसाठी, अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या प्रत्येक सभासदावर आणि हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक सभासदाच्या जीवनामध्ये प्रभू तुझे मोठे आशीर्वाद आणण्यासाठी या दानाचा उपयोग तू करून घे, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, आम्ही तुझ्या वचनाकडे वळत असताना आम्ही तुझं सहाय्य मागतो. पवित्र आत्म्याच्या द्वारे तुझ्या वचनाचा उलगडा तू आम्हाला कर आणि तुझं सत्य तू आम्हाला प्रगट कर. तुझ्या मार्गामध्ये चालण्यासाठी, तुझ्यावर प्रीती करण्यासाठी प्रभू आम्हा सर्वांना सहाय्य कर. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो, तू आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. आता वेळ झाली आहे देवाचा संदेश ऐकण्याची. आपल्याला माहित आहे, देवाचा संदेश आपल्या सगळ्यांचे आवडते देवाचे सेवक तरुण संजय डेव्हिड गायकवाड आपल्यापर्यंत घेऊन येत आहेत. शालोम. कसे आहात आपण सर्व? या ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्या सर्वांची भेट होते, त्याबद्दल मला अतिशय आनंद वाटतो. कदाचित आपल्यापैकी अनेकांना माहीत आहे की मला चिकनगुन्याचा थोडासा त्रास झाला होता, व्हायरल फीवर, आणि या सर्व गोष्टीमुळे
मी जवळजवळ 2 आठवडे घराबाहेर पडलो नाही. मला आता पुष्कळ बरं वाटत आहे, पण अशक्तपणा अद्याप खूप आहे. तुम्हा सर्वांच्या प्रार्थनांबद्दल, तुमचे संदेश, तुमचे फोन कॉल्स या सर्वाबद्दल मी अतिशय आभारी आहे. माझा भाऊ पीटर हा हॉस्पिटलमध्ये माझ्याबरोबर आला, SD हॉस्पिटलमध्ये. त्याची पुष्कळ मदत झाली. मग दुसऱ्या वेळेस आम्ही एका प्रायव्हेट प्रॅक्टिशनरकडे डॉक्टर चावला यांच्याकडे गेलो. माझी पत्नी माझ्याबरोबर होती आणि सर्वांच्या मदतीमुळं मला चांगले उपचार मिळाले आणि प्रभूनं दया केली, प्रभूनं स्पर्श केला, प्रभूनं आरोग्य दिलं. त्याबद्दल मी प्रभूला मनापासून धन्यवाद देतो. गेल्या रविवारी आपण आपल्या ऑनलाईन भक्तीमध्ये भारताचा स्वातंत्र्य दिन सेलिब्रेट केला. खरं म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिन हा 15 ऑगस्टला असतो, परंतु आपण त्याच्या अगोदरच 11 ऑगस्टला आपल्या ऑनलाईन भक्तीमध्ये तो सेलिब्रेट केला आणि अतिशय सुंदर प्रभूचं वचन संदेश मिसेस मृदुला घोडके यांनी आमच्याकडे आणलं. त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचा मनापासून आभारी आहे. आणि माझ्यासाठी ती फार मोठी मदत होती, कारण मला स्वतःला संदेश देणं शक्य नव्हतं आणि अशा विशेष प्रसंगी मला आवडतं जर आपल्यामधील देवाचे सेवक सेविका त्यांनी जर वचनाची सेवा केली तर त्याच्याबद्दल मला निश्चित आनंद वाटतो. आपल्या अनुग्रह प्रेयर फेलोशिपमध्ये अनेक लोक आहेत की जे अतिशय टॅलेंटेड आहेत, फार सुंदर सेवा ते करत आहेत आणि त्यांनी सुद्धा कधीतरी वचनाची सेवा करावी यामध्ये आम्हाला निश्चितच आनंद वाटतो. आणि जर आपली तयारी असेल, इच्छा असेल तर कृपा करून आमच्याशी संपर्क करा आणि येणाऱ्या दिवसामध्ये काही विशेष प्रसंगी प्रभूच्या वचनाची सेवा करण्यासाठी आम्ही जरूर आपल्याला संधी देऊ. गेल्या 2 आठवड्यामध्ये मी आजारी असतानाच लँगहॅम प्रीचिंग फेलोशिप या संस्थेच्या वतीनं आम्ही काही सभा आधीच अरेंज केल्या होत्या आणि हैदराबादचे डॉक्टर जॉन्सन जे असोसिएट रिजनल सेक्रेटरी आहेत लँगहॅम प्रीचिंग इंडियाचे, त्यांचं येणं नक्की झालं होतं आणि जरी मला बरं नव्हतं तरीसुद्धा त्या मीटिंग आम्ही पार पाडू शकलो आणि अतिशय सुंदर आशीर्वादित त्या सभा झाल्या. डॉक्टर जॉन्सन यांनी पुणे ख्रिश्चन लीडर्स प्रेयर फेलोशिप याच्यामध्ये लँगहॅम प्रीचिंगविषयी काही माहिती दिली आणि अनेक लोक त्यांना भेटले. त्यानंतर आमची त्यांच्याबरोबर चर्चा झाली आणि येणाऱ्या दिवसामध्ये पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला लँगहॅमचं ट्रेनिंग, प्रीचिंगविषयीचं जे ट्रेनिंग, जे सेमिनार आम्ही घेतो ते घेण्याची संधी मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. त्याच दिवशी दुपारी आम्ही युनियन बिब्लिकल सेमिनरी या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी प्रिन्सिपल आणि फॅकल्टी यांच्यासाठी आम्ही मीटिंग अरेंज केली होती आणि त्या ठिकाणी डॉक्टर जॉन्सन बोलले. तिथे सुद्धा फार चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला. बुधवारी 7 ऑगस्टला डॉक्टर जॉन्सन यांची सभा दौंड फास्टर्स फेलोशिप यांच्या वतीनं आयोजित करण्यात आली होती आणि मी स्वतः जाऊ शकलो नाही, प्रवास करू शकलो नाही, परंतु ब्रदर नवीन खावड्या हे डॉक्टर जॉन्सन यांच्याबरोबर गेले आणि त्या ठिकाणी सुद्धा अतिशय सुंदर सभा झाली. त्या ठिकाणी रेव्हरंड संजय मकासरे यांनी आम्हाला सर्व मदत केली, त्याबद्दल त्यांचाही मी आभारी आहे. 7 ऑगस्ट बुधवारी दुपारी 3 ते 4 आम्ही युनायटेड थिओलॉजिकल सेमिनरी ऑफ महाराष्ट्र UTSM पुणे भैरवबानाला या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी आणि फॅकल्टीसाठी एक लहानशी मीटिंग घेतली. त्या ठिकाणी भविष्यशास्त्र आधारित संदेश कसा द्यायचा, बिब्लिकल प्रीचिंग याविषयीचं जे आमचं ओझं आहे, तो दृष्टांत आहे, तो डॉक्टर जॉन्सन यांनी शेअर केला. मला त्यांचं भाषांतर करावं लागलं, परंतु ही सभासुद्धा अतिशय सुंदर झाली. त्याबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देतो. येणाऱ्या दिवसामध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये बिब्लिकल प्रीचिंग किंवा पवित्रशास्त्रावर आधारित संदेश कसा द्यायचा यासंबंधी सेमिनार्स घ्यायला आम्हाला निश्चित आवडेल. आपल्या चर्चमध्ये, आपल्या संस्थेमध्ये आपली जर इच्छा असेल तर जरूर आम्ही येऊ. आम्ही स्वतःच्या खर्चाने येऊ आणि हे ट्रेनिंग आम्ही देऊ. फक्त तुम्हाला जे स्थानिक जी व्यवस्था आहे ती तुम्हाला करावी लागेल आणि पवित्रशास्त्रावर आधारित संदेश कसा द्यायचा यासंबंधी अतिशय सुंदर शिक्षण लँगहॅम प्रीचिंगमध्ये आम्ही देतो आणि त्याचा तुम्हाला, तुमच्या मंडळीला, तुमच्या संस्थेला खूप फायदा होईल याची मला खात्री आहे. महाराष्ट्रामध्ये मी, ब्रदर रमान इंगळे, ब्रदर चंद्रकांत वाकणकर आम्ही 3 जण या सेवेमध्ये आहोत. आम्ही व्हॉलंटरी सेवा देतो. कुठल्या प्रकारचा मोबदला आम्हाला मिळत नाही, परंतु आम्ही
आम्हाला हे पॅशन आहे, आम्हाला हे खूप ओझं आहे. म्हणून आम्ही याविषयी इतरांना सांगतो आणि हे ट्रेनिंग आम्ही इतरांना देतो. मागच्या रविवारची भक्ती अतिशय आशीर्वादित झाली, माझा विश्वास आहे. ज्या सर्वांनी भाग घेतला, ज्यांनी गीतं गायली, ज्यांनी शास्त्र वाचन केलं, त्या सर्वांचा मी आभारी आहे. मराठीमध्ये कॅरोलिन बांबळ हिनं शास्त्र वाचन केलं, मी मनापासून आभारी आहे. येणाऱ्या दिवसामध्ये आपल्यापैकी अनेकांनी भाग घ्यावा आणि या सेवेमध्ये आपण सहभागी व्हावं, आम्हाला सपोर्ट करावा, यासाठी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग वाचण्यात आला तो इब्री लोकासपत्राचा 11वा अध्याय 1 ते 6 आपल्यासाठी सिस्टर बीना गायकवाड यांनी वाचला आणि इंग्रजीमध्ये ब्रदर विजय कुमार गुडसलमनी जे धारवाडमध्ये असतात त्यांनी इंग्रजीमध्ये शास्त्रभाग वाचला. या दोघांचाही मी मनापासून आभारी आहे. या शास्त्रभागातून आज आपण संदेश असा काही ऐकणार नाही, परंतु ज्या विषयाला मला हात घालायचा आहे त्याची सुरुवात यामधून आपण करणार आहोत. आपल्या ग्रुपमध्ये मी विचारलं होतं की कोणत्या पुस्तकाचा अभ्यास करायला आवडेल आणि यहेजकेल आणि दानियल या 2 पुस्तकांची नावं आपल्यापैकी काहींनी सजेस्ट केली आणि माझी इच्छा होती की यहेजकेल पुस्तकाचा अभ्यास करावा. परंतु त्यानंतर मी विचार केला की प्रेषितांचा मतांगीकार हा विषय मी गेले 3-4 वर्ष मी वेगळ्या ठिकाणी शिकवत आहे, परंतु ऑनलाईन भक्तीमध्ये हा विषय मी शिकवला नाही आणि म्हणून चांगलं रेकॉर्ड होईल आणि पुढच्या पिढीसाठी ज्यांना ह्यामध्ये जे प्रत्यक्ष या भक्तीमध्ये सहभागी होऊ शकले नाहीत, ऐकले नाहीत, त्यांच्यासाठी सुद्धा हा अभ्यास उपलब्ध राहील या दृष्टिकोनातून. म्हणून मला असं वाटलं की हा विषय आपण आधी घ्यावा, प्रेषितांचा मतांगीकार. कदाचित 4 किंवा 5 महिने आपल्याला लागतील, म्हणजे जानेवारी 1 पर्यंत हे संपावं अशी माझी अपेक्षा आहे आणि त्यानंतर आपण नवीन पुस्तकाला प्रारंभ करूया. तर ज्यांनी पुस्तकं सुचवलं आहेत कृपा करून माझ्यावर नाराज होऊ नका. आपण योग्य वेळेला देवाच्या योजनेप्रमाणे नवीन पुस्तकसुद्धा त्याचा अभ्यास आपण सुरू करणार आहोत. तर आजचं वचन जे आहे इब्री लोकासपत्राचा 11वा अध्याय 1 वचन. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे. खरं म्हणजे इब्री लोकासपत्र 11वा अध्याय ह्याला विश्वासाचे साक्षीदार यांचं वर्णन त्या ठिकाणी आहे. इंग्रजीमध्ये हॉल ऑफ फेथ. विश्वासाचे जे मोठी मोठी मंडळी नेते होऊन गेले, सेवक होऊन गेले, त्यांच्याविषयी 11व्या अध्यायामध्ये आहे. विश्वास म्हणजे काय? आपण जर आपल्या जीवनाचा विचार केला तर आपण आपला विश्वास जो प्रभू येशू ख्रिस्तावर आहे, देवावर आहे, पवित्र आत्म्यावर आहे, त्याविषयी आपण खात्रीपूर्वक बोलतो, नाही का? परंतु विश्वास म्हणजे काय? तर थोडक्यात त्याची व्याख्या इब्री लोकासपत्रामध्ये या 1 वचनामध्ये आहे. आणि विश्वास म्हणजे काय आणि विश्वासासंबंधी पवित्रशास्त्र काय शिकवतं याचा अभ्यास आपण प्रेषितांचा मतांगीकार हे जे डॉक्युमेंट आहे, हे जे एक लिखाण आहे, त्यावर आपण चर्चा करणार आहोत आणि कदाचित 16 किंवा 17 आपले सेशन्स होणार आहेत आणि त्यामधून याविषयी आपण अधिक जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. तर इब्री लोकासपत्राचा लेखक असं म्हणतो की विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आहे. विश्वास म्हणजे भरोसा. आम्ही जी काही आशा बाळगतो त्या आशेसंबंधीचा भरोसा, ही पहिली गोष्ट. आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री. जर आम्हाला कोणी प्रश्न विचारला की तुमचा येशू ख्रिस्तावर विश्वास आहे तर दाखवा येशू ख्रिस्त, तर आम्हाला फिजिकली येशू ख्रिस्त दाखवता नाही येणार, परंतु आम्हाला खात्री आहे प्रभू येशू ख्रिस्त हा आमचा तारणार आहे याची आम्हाला खात्री आहे. पवित्र आत्मा तुम्ही म्हणता, दाखवा पवित्र आत्मा. आम्हाला दाखवता नाही येणार, परंतु आम्हाला खात्री आहे, आम्ही त्याचा अनुभव घेतला आहे. तर विश्वास म्हणजे भरोसा आणि खात्री, हे 2 शब्द विश्वासाच्या बाबतीमध्ये महत्त्वाचे आहेत. आणि मग इब्री लोकासपत्राचा लेख हे सुद्धा सांगतो की विश्वासाच्या बाबतीत पूर्वजांविषयी साक्ष देण्यात आली होती. 11व्या अध्यायामध्ये त्या सगळ्यांचा उल्लेख आहे की ज्यांच्याविषयी फार सुंदर साक्ष, त्यांच्या विश्वासाविषयी साक्ष आहे. आणि मग 3रं वचन फार सुंदर आहे. विश्वासाने आपल्याला कळते की देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली, अशी की जे दिसते ते दृश्य वस्तूपासून झाले नाही. पृथ्वीच्या निर्मितीचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस आम्ही हा विश्वास ठेवतो
की देवाच्या शब्दानं पृथ्वीची निर्मिती झाली. जगामध्ये निर्मितीचे वेगवेगळे, उत्पत्तीचे वेगवेगळे सिद्धांत आहेत, परंतु ख्रिस्ती विश्वासणारे या नात्यानं आपला काय विश्वास आहे की देवाच्या शब्दानं देव बोलला आणि गोष्टी घडल्या. तर आमचा विश्वास आहे. कदाचित तो आम्हाला सिद्ध करता येणार नाही, तो आम्हाला पटवून देता येणार नाही, परंतु तो आमचा विश्वास आहे की देवाच्या शब्दानं पृथ्वीची निर्मिती झाली. आणि मग 4थ्या आणि 5व्या वचनांमध्ये 2 उदाहरणं दिली आहेत. 4थं वचन, विश्वासाने हाबेलाने कायनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला, जेणेकरून तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली. आणि तो मेला असूनही त्या विश्वासाच्या द्वारे अद्याप बोलत आहे. हाबेलाला जरी मारण्यात आलं तरी सुद्धा त्याच्या विश्वासाच्या द्वारे तो अजून आपल्याशी बोलत आहे. हे विश्वासाचं सामर्थ्य आहे. आणि मग हनोकाविषयी, हनोकाला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्वासाने लोकांतरी नेण्यात आले आणि त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली की तो देवाला संतोषवित असे. तर ही 2 उदाहरणं सुरुवातीला आहेत आणि नंतर अनेक इतर उदाहरणं आहेत, त्याकडे आपण पाहणार नाही. 6वं वचन, आणि विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे. मी देवाचा अनुभव घेईन मग मी विश्वास ठेवा असं नाही, मी विश्वास ठेवेन आणि देवाचा अनुभव घेईन. अशा प्रकारे देवाचं वचन आम्हाला शिकवतं. कारण विश्वासा वाचून देवाला आम्ही संतोष देणं शक्य नाही. देवाला आनंद नाही मिळत जर आमच्यामध्ये विश्वास नाही तर. अविश्वासामधून आपण देवाला संतोष नाही देऊ शकत. कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे. देवाकडे जाण्या अगोदरच हा विश्वास ठेवायला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे. तर विश्वासासंबंधी पवित्रशास्त्र बऱ्याच गोष्टी शिकवतं. मी फक्त एक लहानसा एक शास्त्रभाग आहे इब्री लोकास पत्रामधला तो आपल्या समोर ठेवला आणि त्यामधून विश्वासासंबंधी काही प्रमुख गोष्टी आपल्या लक्षात येतात. परंतु आमचा विश्वास आम्ही कसा प्रगट करतो आणि मंडळीमध्ये, ख्रिस्ती मंडळीमध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये अनेक गेली शतके प्रेषितांचा मतांगीकार हा विश्वास प्रगट करण्याचा एक मार्ग आहे. सर्वच मंडळ्या प्रेषितांचा मतांगीकार याच्यावर विश्वास ठेवतात. अर्थात ज्या खोटं शिक्षण देणार आहेत त्या नाही, परंतु ज्या देवाच्या वचनाप्रमाणे शिक्षण देतात ते प्रेषितांचा मतांगीकार किंवा अपॉसल्स क्रीड त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. आणि त्या अभ्यासासाठी मी या पुस्तकाची मदत घेतलेली आहे. अफर्मिंग युअर फेथ, एक्सप्लोरिंग द अपॉसल्स क्रीड, ॲलिस्टर मॅग्रा, इंटरव्हर्सिटी प्रेस, 1991 मध्ये हे पुस्तक छापण्यात आलं. आणि मला असं वाटतं ज्यावेळेस मी UBSमध्ये अभ्यास करत होतो BDचा 92 to 96 त्यावेळेला मी हे पुस्तक विकत घेतलं आणि तेव्हापासून मी या पुस्तकाचा अभ्यास करत आहे, मी वाचत आहे. आणि मी किती अभ्यास केला तरी मला असं वाटतं की मला अजून हे समजण्याची गरज आहे आणि हे मी इतर ठिकाणी शिकवत आहे. या सेवकानं जे काही विश्लेषण केलेलं आहे ते इतकं उत्तम आहे आणि त्यामधून मी अनेकांना शिकवलेलं आहे, मला स्वतःला शिकायला मिळालं आहे आणि माझा विश्वास आहे की आपल्या सर्वांना यामधून पुष्कळ काही शिकायला मिळेल. सुरुवातीचं जे इंट्रोडक्शन आहे मी ते बरंचसं वाचणार आहे. कदाचित तुम्हाला ते कंटाळवाणं वाटेल, परंतु काय हरकत नाही. कधी कधी काही विषय क्लिष्ट असतात. सर्वच विषय अगदी सोपे, साधे आणि त्यामध्ये आपण आनंद घेऊ शकत नाही. काही विषय समजायला कठीण असतात, थोडा अधिक वेळ द्यावा लागतो, थोडंसं धीर धरावा लागतो, परंतु त्यामध्ये आपण पुष्कळ काही शिकू शकतो ज्याचा आपल्या रोजच्या जीवनासाठी, आपल्या ख्रिस्ती विश्वासासाठी खूप उपयोग होईल. तर त्याचं इंट्रोडक्शन जे आहे त्या पुस्तकामधून काही गोष्टी मी वाचणार आहे. प्रेषितांचा मतांगीकार म्हणजे काय? प्रेषितांचा मतांगीकार हा ख्रिस्ती विश्वासासंबंधी अत्यंत ठळक मोजक्या ज्या गोष्टी आहेत त्या समजण्यासाठी आम्हाला मदत करतात. अनेक मंडळांमध्ये प्रेषितांचा मतांगीकार म्हटला जातो, परंतु पुष्कळदा त्याचा अभ्यास होत नाही. प्रभूची प्रार्थना आम्ही नेहमी म्हणतो, कदाचित घरात म्हणतो, चर्चमध्ये म्हणतो, परंतु त्याचा अभ्यास आपण केला आहे का? एक एक शब्दाचा आपण अभ्यास केला आहे का? आणि प्रेषितांचा मतांगीकार हे अत्यंत महत्त्वाचं, अत्यंत महत्त्वपूर्ण असं डॉक्युमेंट आहे.
एक असं लिखाण आहे की जे मंडळीच्या संपूर्ण इतिहासामध्ये त्याचं जे स्थान आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. जरी अनेक मंडळांमध्ये, विशेषतः CNI, मेथडिस्ट, मार्थोमा अशा अनेक मंडळांमध्ये, UCNI मंडळ्या, अशा वेगवेगळ्या मंडळांमध्ये याचं वाचन केलं जातं, हे बोललं जातं आणि त्यामध्ये आपला विश्वास प्रकट केला जातो. परंतु यामधील एक एक जे मुद्दे आहेत त्याविषयी माझ्या माहितीप्रमाणे कुठल्या चर्चमध्ये कोणी अभ्यास केला हे मला माहीत नाही. मी जेव्हा क्राइस्ट चर्चमध्ये सेवा करत होतो त्यावेळेस क्राइस्ट चर्चमध्ये मी याच्यावर 17 सेशन्स घेतले आणि अनेकांनी ही साक्ष दिली की त्यांनी हे कधी ऐकलं नव्हतं पूर्वी आणि हा अभ्यास खूपच त्यांच्यासाठी आशीर्वादाचा झाला, लाभदायक असा ठरला. आणि म्हणून माझी अशी इच्छा आहे की अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या प्रत्येक सभासदासाठी आणि जे सर्व हा संदेश ऐकणार आहेत त्या सर्वांच्या जीवनामध्ये प्रेषितांचा मतांगीकाराचा अभ्यास हा अत्यंत आशीर्वादाचा आणि लाभाचा ठरो ही माझी प्रार्थना आहे. आम्हाला ख्रिस्ती विश्वास म्हणजे काय हे जर समजून घ्यायचं असेल तर प्रेषितांचा मतांगीकार हे फार सुंदर स्टेटमेंट आहे, ज्याच्यामधून आपल्या विश्वासाचं कन्सॉलिडेशन म्हणजे विश्वास म्हणजे नेमका काय त्याचा एक आराखडा आपण तयार करतो आणि ते आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतो. आता इंग्रजीमध्ये जे शब्द वापरलेले आहेत त्याच्यापासूनच मला सुरुवात करावं लागेल. अपॉसल्स क्रीड. क्रीड म्हणजे काय, हा शब्द कुठून आला? इंग्रजी भाषेमध्ये पुष्कळ लॅटिन शब्दांचा उपयोग आहे आणि विशेषतः चर्चमध्ये जवळजवळ 1000 किंवा जास्त वर्ष लॅटिन ही अधिकृत भाषा होती. चर्चमध्ये, बोलण्यामध्ये या भाषेचा उपयोग होत होता आणि लॅटिनचा उपयोग हा चर्चमध्ये कसा होत होता याचं पहिलं उदाहरण म्हणजे मॉन्डी थर्सडे, मौंदी गुरुवार ज्याला म्हणतो आपण. आता मॉन्डी हा शब्द कुठून आला? योहान 13:34 मध्ये असं वचन आहे, मी तुम्हाला नवी आज्ञा देतो, आय गिव्ह यू अ न्यू कमांडमेंट. तर त्यामध्ये जो पहिला शब्द आहे तो मॉन्डी शब्द आहे. मॉन्डी म्हणजे कमांडमेंट. मी तुम्हाला एक नवा आदेश देतो, एक नवी आज्ञा देत आहे आणि तुम्ही एकमेकांवर प्रेम करावं ही प्रभू येशू ख्रिस्ताची ती आज्ञा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांचे पाय धुतले, त्यांच्याबरोबर जे शेवटलं भोजन केलं तो प्रसंग आहे आणि त्या ठिकाणी हा शब्द वापरलेला आहे. तर अशा प्रकारे ख्रिस्ती मंडळीमध्ये लॅटिन शब्दांचा उपयोग झालेला आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि बरोबर त्याच प्रकारे क्रीड या शब्दाविषयी, अपॉसल्स क्रीड आपण म्हणतो, क्रीड ह्या शब्दाची पार्श्वभूमी सुद्धा तीच आहे. तो जर 1000 वर्ष क्रीड या शब्दाचा उपयोग मंडळीमध्ये झाला. पाश्चिमात्य देशामध्ये प्रेषितांचा मतांगीकार म्हणजे क्रीड हा शब्दच त्यांना माहीत होता लॅटिनमधला. त्यांना इंग्लिश शब्द माहीत नव्हता आणि लॅटिनमध्ये प्रेषितांचा मतांगीकार त्याची सुरुवात अशी आहे, क्रेडो इन डेऊम, आय बिलीव्ह इन गॉड, मी देवावर विश्वास ठेवतो, ही त्याची सुरुवात आहे. आणि त्या शब्दातून आपल्याला हे समजतं की हे विश्वासासंबंधीचं विधान आहे. इट इज अ स्टेटमेंट ऑफ फेथ. इट इज अन अटेम्प्ट टू समराइज द मेन पॉइंट्स ऑफ व्हॉट ख्रिश्चन्स बिलीव्ह. ख्रिस्ती लोकांचा विश्वास काय आहे तो प्रेषितांच्या मतांगीकारामध्ये त्याचा सारांश, त्याचा गाभा आपल्याला आढळतो आणि त्याची फोड आपण येणाऱ्या दिवसामध्ये करणार आहोत, ते आपण पाहणार आहोत. आता प्रेषितांचा मतांगीकाराची सुरुवात कशी झाली असेल? आपण नव्या कराराचा जर विचार केला तर नव्या करारामध्ये आपल्याला मंडळीच्या जीवनामध्ये हे नेहमी पाहायला मिळतं की येशूच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा झाला. येशूच्या नावामध्ये त्यांनी बाप्तिस्मा घेतला. येशूचं नाव आणि बाप्तिस्मा या दोन गोष्टींचा कसा संबंध आहे हे नव्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सुरुवातीच्या काळामध्ये ख्रिस्ती विश्वास प्रगट करण्याची साधी गोष्ट ही होती की ते असं म्हणत होते, येशू प्रभू आहे, जीसस इज लॉर्ड. ही ख्रिस्ती विश्वासाची प्रारंभिक ओळख आपल्याला त्यांच्या या कन्फेशनमध्ये अशा प्रकारे ते प्रगट करत होते. ज्यावेळेस दोन ख्रिस्ती व्यक्ती एकमेकांना भेटायचे त्यावेळेस ते म्हणायचे, जीसस इज लॉर्ड, येशू प्रभू आहे. त्याच्यामधून आपला विश्वास ते प्रगट करत होते आणि प्रेषितांचा मतांगीकार याची सुरुवात अशा प्रकारे या लहान लहान वाक्यांमधून झाली. जो कोणी अशा प्रकारे म्हणायचा की येशू प्रभू आहे तो ख्रिस्ती आहे याची साक्ष दुसऱ्यांना मिळायची आणि पहिल्या शतकापासून
ही गोष्ट सुरू झाली. हे जे विधान आहे ते अत्यंत सामर्थ्यशाली आहे. आज आपण सहज म्हणतो जीसस इज लॉर्ड, पण तू विचार करा, ज्या काळामध्ये यहुदी लोक जे ख्रिस्ती झाले होते ते असं म्हणत होते, ते फार मोठा धोका पत्करत होते. कारण त्या काळामध्ये रोमचा सम्राट हाच फक्त त्याला लॉर्ड म्हणायचे, प्रभू म्हणायचे. परंतु आता जे ख्रिस्ती होत होते ते एम्पररला, सम्राटाला प्रभू म्हणत नव्हते. ते म्हणत होते जीसस इज लॉर्ड, येशू प्रभू आहे. त्याच्यामधून ते येशू ख्रिस्तावर जास्त प्रेम करतात, येशू ख्रिस्ताचे विश्वासू आहेत, लॉयल आहेत, हे ते जाहीर करत होते. त्याचा अर्थ हे पण आहे की येशू ख्रिस्त जे सांगेल ते मी करेल, मी येशूला समर्पित आहे, येशूला मी बांधलेला आहे. त्यांच्या या उद्गारामधून, त्यांच्या या कन्फेशनमधून दुसरी एक गोष्ट प्रगट होते. येशू कोण आहे? येशू हा प्रभू आहे. येशूचा आणि देवाचा काय नाता आहे, पित्याचं काय नातं आहे, येशूचा अधिकार काय, अशा बऱ्याच गोष्टी त्या त्यांच्या एका वाक्याच्या विधानामधून ते जाहीर करत होते. आणि जसा काळ पुढे जात होता तसं ख्रिस्ती विश्वासासंबंधीचं जे हे विधान आहे ते अधिक कसं स्पष्ट करावं, त्याविषयी अधिक सविस्तर माहिती लोकांना कशी व्हावी, या उद्देशानं प्रेषितांचा मतांगीकार हा हळूहळू तयार होत गेला. पहिल्या शतकापासून ही प्रक्रिया सुरू झाली आणि 4व्या शतकापर्यंत प्रेषितांचा मतांगीकार हे जे विधान आहे, जे डॉक्युमेंट आहे, ते पूर्णपणे जवळजवळ तयार झालं होतं. आणि 7व्या शतकापर्यंत त्यामध्ये जे काही थोडेफार उणीवा होत्या त्या पूर्ण करण्यात आल्या. आणि आज प्रेषितांचा मतांगीकार जो आपल्या समोर आहे तो 7व्या शतकापर्यंत मंडळीसमोर एक अधिकृत लिखाण, एक डॉक्युमेंट म्हणून ते मंडळीनं मान्य केलं होतं. प्रेषितांचा मतांगीकार हा प्रेषितांनी लिहिला नव्हता, कारण 7व्या शतकापर्यंत प्रेषित नव्हते. परंतु प्रेषितांचं जे शिक्षण आहे त्याचा गोषवारा प्रेषितांच्या मतांगीकारामध्ये आपल्याला आढळतो. या प्रेषितांनी पहिल्या शतकामध्ये जे शिक्षण दिलं त्याच्याशी ते प्रामाणिक राहिले आणि पवित्रशास्त्रामधील वेगवेगळ्या पुस्तकांमधून ख्रिस्ती विश्वासासंबंधी जे काही शिक्षण देण्यात आलेलं आहे ते प्रेषितांच्या शिक्षणाला कसं अनुरूप होतं याचा गोषवारा प्रेषितांचा मतांगीकार या विधानामध्ये, या डॉक्युमेंटमध्ये आढळतं. आता याच्या मागचा इतिहास पण फार सुंदर आहे. पहिल्या शतकामध्ये ज्यावेळेस एखादी व्यक्ती ख्रिस्ती होत असे त्यावेळेस त्या व्यक्तीला ख्रिस्ती विश्वासासंबंधीचं शिक्षण देण्यात येत होतं. आणि सहसा लेंटच्या काळामध्ये जे उमेदवार आहेत, ज्यांना बाप्तिस्मा घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी हे शिक्षण दिलं जात असे. आणि ईस्टर संडे किंवा पुनरुत्थान दिनाच्या रविवारी त्यांचे बाप्तिस्मे होत असत. परंतु त्याच्या अगोदर त्यांना ख्रिस्ती शिक्षण देत होते. आणि प्रेषितांचा मतांगीकार हा जो गोषवारा आहे, हा जो सारांश आहे, तो या दिवसामध्ये शिकवला जात होता. ज्यावेळेस बाप्तिस्मा होत असे तो एक सार्वजनिक असा प्रसंग असायचा. सर्व लोकांच्या समोर, सहसा नदीमध्ये किंवा ज्या ठिकाणी भरपूर पाणी आहे त्या ठिकाणी बाप्तिस्मे होत असत. आणि या बाप्तिस्म्याच्या आधी जी व्यक्ती बाप्तिस्मा घेणार आहे, पुरुष किंवा स्त्री, त्यांची साक्ष त्यांना द्यावी लागायची. ते येशू ख्रिस्तावर का विश्वास ठेवतात, येशू ख्रिस्त, देव, पवित्र आत्मा कोण आहेत याच्याविषयी साक्ष ते देत होते. आणि अशा प्रकारे प्रेषितांचा मतांगीकार हा त्या काळामध्ये हळूहळू रूप घेत होता. या काळाचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणं हे अत्यंत धोक्याचं होतं. आणि ते जाहीरपणे प्रगट करणं की येशू प्रभू आहे, माझा तारणार आहे, याची साक्ष देणं, त्यामध्ये ते फार मोठा धोका पत्करत होते. पण तरीसुद्धा आपल्या विश्वासाची साक्ष ते धैर्याने देत होते आणि येशूच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेत होते. म्हणजे त्यांच्यासाठी फक्त हे पोपटपंची नव्हती, त्यांच्यासाठी फक्त हा एक विधी नव्हता, परंतु त्यांच्या जीवनामध्ये देवाला काय महत्त्व आहे, त्यांचा येशू ख्रिस्तावरचा विश्वास इतका प्रचंड गाढ आहे, मोठा आहे की त्यासाठी पाहिजे ती किंमत देण्याची त्यांची तयारी होती, हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि म्हणून जर आपण ऐतिहासिकदृष्ट्या पाहिलं तर बाप्तिस्म्याच्या वेळेला एखादा उमेदवार आपला विश्वास जाहीर करतो आणि मंडळी त्याचा स्वीकार करते
आणि त्याचा बाप्तिस्मा होतो. अशा प्रकारचं ते चित्र होतं. या दिवसामध्ये प्रेषितांचा मतांगीकार याची गरज मंडळीला का भासली बरं? 2 गोष्टी. 4थ्या शतकामध्ये एक चुकीचं शिक्षण देणारी एरियस कॉन्ट्रोवर्सी ज्याला म्हणतात, एरियन नावाचा एक सेवकच होता, परंतु त्यानं येशू ख्रिस्ताविषयीचे चुकीचे सिद्धांत मांडायला सुरुवात केली आणि येशू ख्रिस्ताविषयी, येशू ख्रिस्ताच्या देवत्वाविषयी त्याने काही प्रश्न निर्माण केले आणि मंडळीसमोर मोठे प्रश्न निर्माण झाले आणि त्याला उत्तर देण्यासाठी प्रेषितांचा मतांगीकार हे जे लिखाण आहे ते करण्यात आलं. 451 AD मध्ये नायसिया या ठिकाणी एक परिषद भरली आणि त्या ठिकाणी एक डॉक्युमेंट तयार करण्यात आलं ज्याला नायसिन क्रीड म्हणतात, म्हणजे नायसिया येथील धर्मविश्वास. आणि त्यामध्ये सुद्धा ख्रिस्ती विश्वास काय आहे याचं सविस्तर वर्णन करण्यात आलं. सर्वप्रथम प्रेषितांचा मतांगीकार, त्यानंतर नायसिन क्रीड, हे 2 जे डॉक्युमेंट्स आहेत, हे जे 2 लिखाण आहे हे मंडळीसमोर ठेवण्यात आली. या 2 लिखाणांना मंडळीनं अधिकृतरित्या मान्यता देते. मंडळीमध्ये अजून एक समस्या निर्माण झाली तात्विकदृष्ट्या सिद्धांताच्या बाबतीमध्ये. त्रैक्याविषयी, त्रैक्य देवासंबंधी काही खोटं शिक्षण मंडळीमध्ये पसरायला लागलं होतं. त्याला उत्तर देण्यासाठी अथनेसियन क्रीड हे तयार झालं आणि अथनेसियन क्रीड किंवा अथेनेशियाचा सिद्धांत, धर्मविश्वास हे डॉक्युमेंट तयार झालं. तर अशा प्रकारे त्या काळामध्ये वेगवेगळे डॉक्युमेंट्स तयार झाले. पण अर्थात प्रेषितांचा मतांगीकार आणि नायसियाचा मतांगीकार हे 2 काळाच्या प्रभावामध्ये टिकून राहिले आणि आज सुद्धा संपूर्ण जगामध्ये अनेक मंडळ्या त्याचं वाचन करतात आणि आपला विश्वास जाहीर करतात. प्रेषितांचा मतांगीकार हे सर्वात जुनं आणि अत्यंत साधं असं एक डॉक्युमेंट आहे की ज्याचा आज संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या मंडळांमध्ये त्याचं वाचन केलं जातं, त्याचा पुरस्कार केला जातो. बहुतेक सर्वच मंडळ्या प्रेषितांचा मतांगीकार हे एक अधिकृत आणि सर्वमान्य समतोल विचार करणारं असं हे विधान आहे, अशा प्रकारे या डॉक्युमेंटचा स्वीकार करतात. जेव्हा आम्ही प्रेषितांचा मतांगीकाराचा अभ्यास करतो तेव्हा जगाच्या इतिहासामध्ये, मंडळीच्या इतिहासामध्ये विश्वासाचे महत्त्वाचे मुद्दे काय आहेत आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारे प्रगती होत गेली याचा अभ्यास आपण करतो आणि माझा विश्वास आहे की त्याचा आज आपल्याला निश्चितच फायदा होणार आहे. प्रेषितांचा मतांगीकार आज मंडळीला का आवश्यक आहे, त्याची काय गरज आहे? सर्वात प्रथम जो ख्रिस्ती विश्वास आहे त्याचा थोडक्यात सारांश, गोषवारा आम्हाला प्रेषितांचा मतांगीकार या विधानामध्ये, या डॉक्युमेंटमध्ये मिळतो. अर्थात प्रेषितांचा मतांगीकार म्हणजे आमच्या वैयक्तिक विश्वासाला सबस्टिट्यूट, त्याच्या ऐवजी वापरण्याची गोष्ट नाही आहे. आमचा वैयक्तिक विश्वास आम्ही या विधानामधून प्रगट करत असतो. कोणीतरी प्रेषितांचा मतांगीकार म्हटला म्हणून तो ख्रिस्ती होत नाही, परंतु तो ख्रिस्ती आहे, येशूवर त्याचा विश्वास आहे म्हणून तो प्रेषितांचा मतांगीकार म्हणतो. मंडळीमध्ये अनेक प्रथा असतात आणि पुष्कळदा लोकांचा हा गैरसमज असतो की मी जर प्रभूची प्रार्थना केली, मी जर प्रेषितांचा मतांगीकार म्हटलं, मी हे केलं, मी ते केलं, तर मी चांगला ख्रिस्ती असं होतं. नाही, तुमचा येशूवर विश्वास आहे म्हणून तुम्ही या गोष्टी करता. तर हे आपण लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. प्रेषितांचा मतांगीकार हा देवाच्या वचनावर आधारित आहे. त्या काही कल्पना नाही आहेत, कोणाच्या तरी मनाचे विचार नाही आहेत, परंतु पवित्र शास्त्राच्या वचनावर आधारित. आणि ते आपण आता जेव्हा प्रत्यक्ष अभ्यास करू तेव्हा एक एक गोष्टीचा अभ्यास आपण करू आणि आपल्याला ते लक्षात येईल. जे कदाचित नवीन ख्रिस्ती आहेत, ज्यांना ख्रिस्ती विश्वासाविषयी जास्त माहिती नाही आहे, त्यांच्यासाठी कदाचित प्रेषितांचा मतांगीकार हा गोंधळात टाकणारा असू शकतो, कारण त्यांना त्यातील सखोल जे सत्य आहे ते कदाचित अद्याप समजलेलं नाही. परंतु या अभ्यासामधून त्यांना हे समजू शकतं आणि ख्रिस्ती विश्वासामध्ये त्यांची वाढ होऊ शकते. प्रेषितांचा मतांगीकार हे अशा प्रकारचं डॉक्युमेंट आहे, अशा प्रकारचं लिखाण आहे की ज्याच्यामुळं, त्याच्या अभ्यासामुळं ख्रिस्ती विश्वासाच्या विपरीत काय आहे, ख्रिस्ती विश्वासाला कोणत्या गोष्टी मान्य नाहीत, त्या गोष्टी आम्हाला स्पष्ट होतात. आम्हाला सत्य समजल्यामुळं असत्य काय आहे. ज्यावेळेस प्रेषितांच्या मतांगीकारामध्ये आपण त्रैक्याचा विचार करतो त्यावेळेस त्रैक्याविषयी जे चुकीचे विचार आहेत
ते आपोआप आपल्या मनातून दूर जाऊ शकतात. अशा प्रकारे आपला ख्रिस्ती सिद्धांत काय, आपला विश्वास काय तो अधिक बळकट होतो आणि त्या विश्वासामध्ये वाढण्यास आपल्याला मदत होते. प्रेषितांचा मतांगीकारचा तिसरा एक उद्देश हा आहे, त्याचा तिसरा एक फायदा हा आहे की त्यामध्ये आपण इतरांच्या बरोबर आहोत, आपण इतरांच्या सहभागितेमध्ये आहोत हे आपल्याला दिसून येतं. विश्वास ठेवणं म्हणजे केवळ माझा वैयक्तिक विश्वास नाही, पण मी मंडळीच्या संबंधामध्ये विश्वास ठेवतो. इतर विश्वासणारे आहेत, त्यांच्या संबंधामध्ये माझा हा विश्वास मी प्रगट करतो. आपण वैयक्तिकरित्या फक्त प्रेषितांचा मतांगीकार म्हणत नाही, आपण ते मंडळीमध्ये म्हणतो. सर्वांच्या सोबत आपण आपला विश्वास हा जाहीर करत असतो. तर ही जी ख्रिस्ती सहभागिता आहे ती सुद्धा प्रेषितांचा मतांगीकार किंवा कोणताही मतांगीकार जेव्हा आपण म्हणतो त्यामध्ये अधिक दृढ केले जाते. प्रेषितांचा मतांगीकार म्हणणं म्हणजे त्या माडीवरच्या खोलीमध्ये ज्यावेळेस मंडळी एकत्र जमली होती, मंडळीची सुरुवात जी झाली, तिथे आपण त्यांच्याबरोबर जणू काही सहभागी होतो. हा जो ऐतिहासिक ठेवा आहे मंडळीचा, तो आम्हाला प्राप्त होतो आणि अशा प्रकारे त्यामध्ये आपण वाढत जातो. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळं आपण ख्रिस्ती मंडळीचे अंग होतो, सभासद होतो. जी ख्रिस्ती मंडळी पेंटिकॉस्टच्या दिवशी सुरुवात झाली त्या मंडळीचा आम्ही एक भाग होतो. ज्यावेळेस प्रेषितांचा मतांगीकाराचा अभ्यास आपण करतो त्यावेळेस पहिल्या शतकापासून आजपर्यंत ज्या अनेक सेवकांनी आपलं जीवन प्रभूला दिलं, ज्यांनी प्रभूची सेवा केली, ज्यांनी प्रभूसाठी साक्ष दिली, त्या सर्वांबरोबर आपण एक होतो. आणि ही जी आध्यात्मिक सहभागिता आहे, कदाचित प्रत्यक्ष आपल्याला शारीरिकदृष्ट्या ती सहभागिता नाही मिळणार, परंतु आध्यात्मिकरित्या संपूर्ण जगामध्ये जी ख्रिस्ती मंडळी पसरलेली आहेत, या विधानामुळं आम्ही सर्व एकत्र येतो. आमचा विश्वास एक आहे हे आम्ही प्रगट करत असतो. आणि म्हणून मंडळीला आज प्रेषितांचा मतांगीकार आणि इतर जे मतांगीकार आहेत त्याचा अभ्यास करणं, त्यावर मनन करणं आणि त्याचे फायदे आम्हाला काय आहेत हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. मी सुरुवातीला सांगितलं आहे की आपले कदाचित 17 सेशन्स होणार आहेत. 17 रविवार यावर आपण विचार करणार आहोत, मनन करणार आहोत, आपण शिकणार आहोत. आणि ते यासाठी की प्रत्येक ह्याच्यामधला जो भाग आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यावर आपण फार विचार करायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे आणि ह्याच्या मागचं सत्य काय, ह्याच्या मागचा इतिहास काय हे समजून घ्यायचा देवाच्या वचनातूनच आपण प्रयत्न करणार आहोत. मी सांगितलं पूर्वी त्याप्रकारेच प्रेषितांचा मतांगीकार हा देवाच्या वचनावर आधारित आहे, कोणाच्या माणसाच्या कल्पना नाही येते. देवाचं वचन कशा प्रकारे याला पाठिंबा देतं, देवाच्या वचनाच्या आधारावर हा मतांगीकार आपण कसा पाहू शकतो, वाचू शकतो, अभ्यास करू शकतो, हे आपलं ध्येय असणार आहे या अभ्यासामध्ये. या अभ्यासामध्ये आपण 3 गोष्टी करणार आहोत. पहिली गोष्ट, आपण हे देवाच्या वचनाप्रमाणे कसं सत्य आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. दुसरी गोष्ट, आपण प्रश्न विचारू. या बाबतीमध्ये एखादं काय आपल्याला समजलं नाही तर आपण प्रश्न विचारू आणि त्या प्रश्नांची उत्तर मिळवायचा आपण प्रयत्न करू. आणि तिसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाचं, याचं माझ्या आजच्या जीवनासाठी काय उपयोग आहे, कशा प्रकारे या अभ्यासाचा माझ्या रोजच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो, त्याचा उपयोग मला माझ्या ख्रिस्ती साक्षीसाठी, ख्रिस्ती जीवनासाठी कशा प्रकारे होऊ शकतो, याविषयी आपण विचार करणार आहोत. तर माझी आपल्याला विनंती आहे, येणाऱ्या दिवसामध्ये एकही रविवार आपण चुकू नका. अर्थात जर आपल्याला रविवारी शक्य नसेल तर इतर कधी आठवड्यामध्ये आपण ही भक्ती पाहू शकता. आणि हा जो अभ्यास आपण सुरू करत आहोत, प्रेषितांचा मतांगीकार, अपॉस्टल्स क्रीड, प्रत्येक शब्दावर आपण मनन करणार आहोत आणि यामधून देव आम्हाला काय सत्य प्रगट करतो, आम्हाला देव काय शिकवतो हे पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि माझी ही प्रार्थना आहे की हा अभ्यास तुम्हा सर्वांसाठी अत्यंत आशीर्वादाचा, अत्यंत लाभाचा आणि प्रभूच्या जीवनामध्ये, विश्वासामध्ये पुढे जाण्यासाठी मदत करणारा असा ठरो, ही माझी आपल्यासाठी प्रार्थना आहे. आमेन. प्रार्थना करूया. आमच्या अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा दिवस तू आम्हाला दिलास, तुझ्या पायाजवळ बसून तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आमचं सहाय्य केलंस. तुझ्या वचनावर मनन करण्यासाठी प्रभू तू आम्हाला तुझी कृपा पुरवलीस. आणि जो महत्त्वाचा विषय आम्ही अभ्यास करणार आहोत, प्रेषितांचा मतांगीकार, प्रभू मंडळीच्या जीवनामध्ये
इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाचा असा हा दस्तऐवज आहे, हे डॉक्युमेंट आहे. त्याचा अभ्यास करत असताना तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू आम्हाला कर. तुझ्या वचनावर आधारित हे सर्व विधान आम्ही पाहत असताना प्रभू तू आमच्याशी बोल, आम्हाला बोध कर, आम्हाला मार्गदर्शन कर आणि हा अभ्यास आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये अत्यंत आशीर्वादाचा लाभदायक होऊ दे, अशी आम्ही त्याला विनंती करतो. प्रभू आज आमच्यामध्ये कोणी दुःखी आहेत, निराश आहेत, संकटात आहेत, त्रासात आहेत, त्यांना आम्ही तुझ्या दयासनासमोर उंच करतो. प्रभू आज तू त्यांची भेट घे, त्यांना आरोग्य दे, त्यांना तू तुझी कृपा दे, त्यांच्या सर्व अडचणी तू दूर कर, त्यांच्या जीवनामध्ये मोठा विजय तू त्यांना दे. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू आज तू त्यांना आशीर्वादित कर, त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर आणि त्यांचं जीवन इतरांसाठी आशीर्वादाचं होऊ दे, हे आम्ही तुला विनंती करतो. प्रभू या येणाऱ्या आठवड्यामध्ये आम्हा सर्वांना सांभाळ, आम्हाला सुरक्षित ठेव. ज्या ठिकाणी युद्ध चालू आहे, ज्या ठिकाणी हिंसाचार आहे, प्रभू आम्ही तुला विनंती करतो तो सर्व थांबवू दे. जे निरपराध लोक आहेत त्यांचं तू संरक्षण कर. मणिपूर, पॅलेस्टाईन, इस्रायल, युक्रेन, प्रभू या सर्व ठिकाणी तुझी शांती तू निर्माण कर, लोकांची तू काळजी घे, अशी आम्ही तुला विनंती करतो. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. प्रभू तू आम्हाला चालव. चालणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो म्हणतो आहे. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूच्या मेजामध्ये सहभागी होण्यासाठी, पवित्र प्रभू भोजनामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण स्वतःची तयारी करूया. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभू देवा, आम्ही तुझे उपकार मानतो. तू आमच्यावर प्रीती केलीस. आम्ही पापामध्ये असताना तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला तू या जगामध्ये पाठवलंस. आमच्या पापांसाठी अत्यंत क्रूर अशा वधस्तंभावर त्यानं स्वतःचं बलिदान केलं. आपलं निष्कलंक रक्त त्यानं सांडलं. प्रभू त्याच्या या बलिदानाबद्दल आज आम्ही तुझी स्तुती करतो आणि उपकार स्तुतीच्या अंतःकरणानं आज आम्ही तुझ्याकडे येतो. हा मेज आम्ही सिद्ध करत असताना तू आमचं सहाय्य कर, तू आमचं मार्गदर्शन कर. या मेजामध्ये सहभागी होण्यासाठी तू आम्हाला पात्र कर. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला शुद्ध कर आणि हा संपूर्ण विधी प्रभू तू आशीर्वादित कर, अशा आम्ही प्रार्थना करतो. चालणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन. आपण प्रार्थना करूया आणि आपणही या प्रार्थनेमध्ये माझ्याबरोबर सहभागी होऊ शकता. हे सर्व समर्थ देवा, तुला आमची अंतःकरणे पूर्णपणे ठाऊक आहेत. आमच्या मनातील आशा, आकांक्षा आणि विचार तू पूर्णपणे ओळखतोस. आमची कोणतीही बाब तुझ्यापासून लपलेली नाही. आम्ही तुझ्यावर मनोभावे प्रेम करावे आणि तुझ्या पवित्र नामाचा महिमा यथार्थ वर्णन करावा, म्हणून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तू आमची मने शुद्ध कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. प्रियजन हो, आपल्या एकुलत्या एका पुत्राला जगात पाठवून देवानं मानव मात्रावर असलेल्या त्याच्या अद्वितीय प्रीतीचे प्रमाण दिले आहे. त्या पुत्राने आम्हाला आमच्या पातकांपासून मुक्त करावे, स्वर्गात आमच्यासाठी मध्यस्थी करावी आणि आम्हाला सनातन जीवन द्यावे, अशी देवपित्याने योजना केली. तेव्हा देवाच्या अनुग्रहाने त्याच्या आज्ञांचे पालन करण्याचा, सर्वांशी प्रेमभावाने आणि शांतीने राहण्याचा आपण निश्चय करूया. देवावर विश्वास ठेवून पश्चातापी अंतःकरणाने आपण आपली पातके पदरी घेऊया. आपण सर्व मिळून पाप कबुलीची प्रार्थना करूया. माझ्याबरोबर आपण ही प्रार्थना करा. हे सर्व समर्थ देवा, आमच्या स्वर्गीय देवबापा, आम्ही वाईट कृत्य करून, वाईट शब्द बोलून,
वाईट विचार मनात बाळगून पाप केले आहे. आम्ही तुझे तसेच इतरांचेही अपराधी आहोत. कधी अजाणतेपणी, कधी हेतुपुरस्सर, तर कधी मोहाचा प्रतिकार करू न शकल्यामुळे आम्ही पाप केले आहे आणि तुला अनेक वेळा दुखावले आहे. करू नये ते आम्ही केले आणि करावे ते आम्ही केले नाही. याबद्दल आम्हाला खरोखर वाईट वाटते. आम्ही मनापासून पश्चाताप करतो आणि तुझ्याकडे क्षमेची याचना करतो. तुझा पुत्र येशू ख्रिस्त यानं आमच्यासाठी बलिदान केलं म्हणून तू आम्हाला क्षमा कर. तू आम्हाला नवं जीवन दे. आम्ही तुझी सेवा करावी व तुझ्या नामाचे गौरव करावे असे तू कृपेने कर. आमेन. जे एकमेकांना त्यांच्या अपराधांबद्दल क्षमा करतात आणि स्वतःच्या पातकांबद्दल मनापासून पश्चाताप करतात, त्यांना क्षमादान देणारा देव आमच्यावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला त्यांच्यापासून मुक्त करो. योग्य ते करण्यासाठी तो आम्हाला समर्थ करो आणि सार्वकालिक जीवन आम्हाला देव. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. देवाची उपकार स्तुती असो. प्रभूचं वचन आपण ऐकूया. करिंथकरास पहिले पत्र 11वा अध्याय आणि 23 वचनापासून पुढे. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. म्हणून हे स्वर्गीय देवबापा, त्याच्या स्मरणार्थ ही भाकर आणि हा द्राक्षरस आम्ही समर्पित करीत आहोत. क्रूसावर त्याने केलेला एकमेव परिपूर्ण यज्ञ, मृतातून त्याचे झालेले पुनरुत्थान आणि त्याचे स्वर्गारोहण याबद्दल आम्ही घोषणा करतो. तसेच त्याच्या गौरवशाली पुनरागमनाची आम्ही आतुरतेने प्रतीक्षा करतो. आमेन. प्रार्थना करूया. हे दयाळू प्रभो, तू सिद्ध केलेले भोजन घेण्यासाठी आम्ही येत आहोत. ते आमच्या धार्मिकतेमुळे नव्हे, तर तुझ्या अपार करुणेवर विश्वास ठेवून तुझ्या ताटाबाहेर सांडलेले अन्नकण देखील वेचण्याची आमची पात्रता नाही. तथापि सदा सर्वदा दया करणे हा तुझा स्वभाव धर्मच आहे. तेव्हा हे करुणाकर प्रभो, तुझ्या पुत्राच्या येशू ख्रिस्ताच्या देहाचे व रक्ताचे सेवन केल्यामुळे आमचा पापी देह निर्मळ आणि आमचा आत्मा शुद्ध होऊ दे. त्याने आम्हामध्ये आणि आम्ही त्याच्यामध्ये राहावे असे तू कृपेने कर. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, जे तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर आपला तारणारा आणि प्रभू म्हणून विश्वास ठेवता, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेतला आहे, श्रद्धापूर्वक या प्रभू भोजनात सहभागी व्हा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्याकरता अर्पण केलेल्या देहाचे व रक्ताचे सेवन करा. तो तुमच्यासाठी मरण पावला याची जाणीव ठेवा आणि विश्वासाने आणि उपकार स्मरण करीत त्याला आपल्या अंतःकरणात सामावून घ्या. ख्रिस्ताचं शरीर तुमच्यासाठी मोडण्यात आलं, त्याच्या स्मरणार्थ आपण घेऊया. आपण सर्व एकाच वेळी याचं सेवन करूया.
ख्रिस्ताचं रक्त तुमच्यासाठी सांडण्यात आलं, त्याच्या स्मरणार्थ यामधून घ्या. आपण सर्व एकाच वेळेस या प्याल्यातून सेवन करूया. श्रद्धापूर्वक प्रभुभोजन घेतल्यानंतर आपण आता देवाला धन्यवाद देऊया. प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ देवा, तू आम्हाला तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शरीराचे व रक्ताचे आध्यात्मिक अन्न भरवलेस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. तुला मान्य असा जिवंत यज्ञ होण्यासाठी आम्ही त्याच्याद्वारे आमचं जीवन तुला समर्पित करतो. आमच्या आचरणाने व कार्याने तुझा आदर व सन्मान व्हावा, तुझा गौरव केला जावा, म्हणून तुझ्या आत्म्याचं सामर्थ्य देऊन तुझं कार्य करण्यासाठी तू आम्हाला पाठव. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो, तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. प्रभूचा आशीर्वाद घेऊया. आता ज्या शांतीच्या देवानं सर्व काळच्या कराराच्या रक्तानं मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू याला मेलेल्यातून परत आणले, तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास तो तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करो. त्या येशू ख्रिस्ताला युगानयुग गौरव असो. आणि देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांसह प्रभू येशूवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक शिष्याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर स्तवा हो त्याला खाली व तो बाप पुत्र आत्मा जा त्रैक्याला द्या अनंत मान. आमेन. शांतीने जा आणि प्रभूची आणि एकमेकांची सेवा करा. आमेन. प्रियजन हो, आजची उपासना आशीर्वादाची ठरली. प्रभूनं काही विशेष मार्गदर्शन केलं. हा आशीर्वाद आपल्यापर्यंत ठेवू नका. तुम्हाला माहिती आहे ना, उपासनेची लिंक आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांना पाठवायची असते. मला माहिती आहे तुमच्यापैकी काही जण हे आवर्जून करतात. तुमचे मनपूर्वक आभार. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.